आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमवार आणि रविवारचा व्हिडिओ जो आहे तो कंबाईन पाहायला मिळेल. क्लिप्स जशा सूट होतील तशा मी लावलेल्या आहेत. 2 दिवस खूप एन्जॉय केलेले आहेत. माहिती आहे माझे व्लॉग्स थोडेसे मागे पुढे येत आहेत, तर जी कामं मी आधी घेतली होती ती कामं मी आधी पार पाडलेली आहेत आणि त्यानंतर आजच्या ह्या व्लॉगमध्ये तुम्ही हे सगळं बघाल. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण होऊ देत. गेले 2-3 दिवस ब्लॉग तर मिसमॅच झालेलेच आहे. त्यासोबतच जे 2 दुकानांचं प्रमोशन होतं ते व्हिडिओ आधी येणं गरजेचं होतं, म्हणून मी व्हिडिओ टाकलेले नाहीत, कारण मी ते काम अगोदर घेतलं होतं त्याच्यासाठी. आणि जे काम घेतलेलं आहे ते तरी पूर्ण करायलाच पाहिजे. आता आज आहे सोमवार. आज जाणार आहोत आम्ही नेल आर्ट करायला, मी आणि सोनू. तुम्ही हे नेल आर्ट तरी बघितलं आहे माझं. हे फ्रेंच नेल आर्ट आहे, सिम्पल आहे. हे मी इथूनच करून घेतलं होतं. मग मी जेव्हा साड्यांचा व्हिडिओ केला होता नवरात्रीसाठी, तर तेव्हा जी मेकअप ब्युटिशियन होती, तर तिचं एक स्टुडिओ आहे. मी तुम्हाला सांगितलेलं कळव्याला स्टुडिओ, आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की मी तिकडे जाणार आहे म्हणून. तर मग आज म्हटलं सोनूला की आपण दोघी जाऊयात. तर मग तुमच्याशी शेअर करेन की मी कोणतं नेल आर्ट करून घेणार आहे. आता त्यासोबतच तिचं जे शॉप आहे तेही दाखवणार आहे, त्यामुळे अजून लोकांपर्यंत ते जाईल. सोशल मीडियाचा मुळात उद्देश हाच असतो की मार्केटिंग तर होतंच, त्यासोबतच मी माझं लाईफसुद्धा तुमच्याशी शेअर करते. मला गावी जायचे ते नेल आर्ट करायचं होतं. मी तिथे जिथे करून घेतलं होतं तिथेच जाणार. ते आणायचं तिच्याशी बोलणं झाल्यानंतर ती बोलली की एकदा तू माझ्या स्टुडिओला व्हिजिट दे. म्हटलं ठीक आहे, चला करून घेऊयात. तर पायांसाठी पण आणि बोटांसाठीचं पण जे आहे ती डिटेल मी दाखवेन तुम्हाला. तिचा ॲड्रेस पण देईन, मग तिथे जर कोणी असाल तर तुम्ही नक्की जाऊन करून घेऊ शकता. गरब्याला मी गेले होते ते तर मी शेअर करण्यास, पण तिथे मला माझी मैत्रीण भेटली होती. तिला बघून अक्षरशः मी इतकी खुश झाले होते आणि तिला सिक्रेटही विचारलं, कारण विदाऊट जास्त मेकअप न करता तिची स्किन आणि तिचा ही लुक इतकं छान दिसत होता. तेव्हा ती मला बोलली, हे बघ धनश्री, आपण मेकअपवरती जास्त खर्च करण्यापेक्षा ना स्किन केअरवरती खर्च केलेला कधीही बरा. कारण ना स्किन केअर आपण जेवढं चांगलं करू ना तेवढं कमी मेकअपची गरज भासते. आता तुम्ही स्किनमधले फ्लॉज मेकअपने लपवायला जाल, किती वेळ लपवाल? मेकअपमध्ये काही हानिकारक प्रोडक्ट हे असतातच. काही चांगले मेकअप असतात आणि अगदी चांगल्या ब्रँडचे, तर ते आपण अफोर्ड करू शकतो असंही नाही. सारखा मेकअप लावणं आपल्याला परवडण्यासारखं सुद्धा नसतं. त्यामुळे स्किन केअरवरती जास्त भर दिलेलं बरं, असं तिचं म्हणणं होतं. मलाही ते पटलेलंच, कारण मी सुद्धा क्युअर स्किन अगदी 3 वर्षापासून वापरते आणि बेटर स्किन होत आली माझी. कारण जसं इथे तुम्ही बिफोर आफ्टर माझं बघतात की कशी होती स्किन आणि आता कशी झालेली आहे. कारण नेहमी आपण कोणतेही प्रोडक्ट्स घेतो, काही प्रोडक्ट्स आपल्याला सूट होतात, काही सूट होत नाहीत आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की हे प्रोडक्ट्स आपल्याला खरंच लॉंग लास्टिंग राहतील का, चांगले राहतील का. आणि एक कन्सर्न असतो, घेतो आपण दुसरंच कुणाचं तरी ऐकून आणि आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपल्या स्किन कुणाला समजते? एक तर चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला. जर बाहेर जायचं असेल तर तुम्हाला वेळ घालावा लागतो, पैसे घालावे लागतात, टाईम पण तर तेवढा जातोच जसं मी म्हटलं. म्हणून घर बसल्या प्ले स्टोअरवरून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, लिंक मी दिलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर जे काही सूचना असतील त्या पाळा आणि जेव्हा चांगले डर्मॅटॉलॉजिस्टला तुम्ही कन्सर्न कराल, तुमचे प्रॉब्लेम सांगाल, तर तुमच्याशी तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये चार्ट केलं जातं. त्यानंतर तुमचा फॉलोअप होतो. त्यानंतर तुम्हाला सजेशन्स दिले जातात, तुम्हाला डाएट टिप्स दिल्या जातात. घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जे किट देतात त्या किटमध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर हाऊस क्वीन 100 हा कोड तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. मंथली तुमचा फॉलोअप घेतला जातो. त्यानंतर तुमचे जे फेस अनालिसिस असतात तर त्यांचा ट्रॅक ठेवला जातो. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की तुमच्या फेसमध्ये किती फरक पडलेला आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी क्युअर स्किनमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा नक्की डाउनलोड केलं पाहिजे ते ॲप. आणि तुम्हाला काही इश्यूज आले, ज्यांनी डाउनलोड केलेले आहेत, तर काही इश्यूज आले किंवा प्रोडक्ट सूट नाही झाले तर डॉक्टरांशी लगेच कन्सर्न करा, कारण सगळेच प्रोडक्ट प्रत्येकाला सूट होतात असं नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करून डॉक्टरांशी बोलू शकता. डाएट टिप्समुळे तुम्हाला तुमचं वजनसुद्धा मेंटेन राहायला मदत होते. तर मग मी आता तयार झालेली आहे. मी सुद्धा मिनिमम मेकअप केलेला आहे, कारण मला आता एवढी गरज लागत नाही आहे जास्त प्रोडक्टची. बऱ्यापैकी माझी स्किन कवर होत आली आहे त्यामुळे मी थोडंसंच अप्लाय केलेलं आहे. आणि आता मी निघाले आहे द ब्लशमध्ये. मी आणि सोनू दोघी पण आलेलो आहोत द ब्लशमध्ये. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की मी गेल्यानंतर आता हे जे आहे नेल आर्ट कोणतं करणार आहे एंडिंगला तर दाखवेनच. आणि मी आता तिला सांगितले की मला कोणतं नेल आर्ट करून घ्यायचं आहे, आणि ती बोलली येस. तिनं असं काही म्हटलं नाही, हे नका करून घेऊ नका, ते करून घेऊ नका, हे असं नाही दिसणार. ती बोलली हो, हे तुम्हाला आवडते ना, तर हे आपण करू. तर असं मग मी आता पटकन करून घेते, थोडंसं दाखवते काय नेमकं करणार आहे. आणि त्याच्यानंतर एंडिंगला बाकी सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. चला स्टार्ट करूयात.
बरं, आम्ही खूप गप्पा मारल्या आणि फायनली मी पायाचे पण आणि हाताचे पण नेल आर्ट जे आहे ते करून घेतलं. डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवेनच, पण छान झालं. मला असेच कलर आवडतात. न्यूडमध्ये पायाचं जे आहे ते वेगळं आहे थोडं, ते नंतर दाखवते मी. आता आम्ही निघतोय कारण उशीर पण खूप झाला आहे. गप्पा करत खाणं पिणं करत आमचं चाललं होतं. बरं, डिटेल्स जे बी आहेत म्हणजे स्टुडिओचे तर ते मी देईनच तुम्हाला आणि कमेंटमध्ये मी तिचा नंबर आणि त्याच्यानंतर जो ॲड्रेस आहे इथला तो पूर्ण देईन. त्यासोबतच अकॅडमीसुद्धा हो इथे शिकवलेही जातं. नेलेज मेकअप मेहंदीचं अकॅडमी सुद्धा आहे आणि सर्व्हिसेस पण होतात. सो दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही येऊ शकता. येस, आणि द ब्लश म्हणून तिचं पेज आहे, त्यावरती तुम्ही तिचं मेकअप जे आहे ते बघू शकता. आणि लास्ट मला वाटतं जर कोणी पाहिलं नसेल तर त्याच्यामध्ये मी जेव्हा फोटोशूट केलं होतं अगदी छान असा मेकअप तिने केला होता आणि त्याच्या खाली लिहिलेत पण चांगलं झालंय म्हणून छान कमेंट्स आले. येस, तर मग आम्ही छान वाटलं. मस्त किती वेळ गप्पा मारलं ते आम्हालाच कळालं. टाइम कसा निघून गेला ते कळालं नाही. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सो मच ट्रीट छान दिल्याबद्दल. नेल आर्ट करून झाल्यानंतर छोटीशी टूर मी घडवते या स्टुडिओची. द ब्लश नावाचे तिचं कळव्यामध्ये स्टुडिओ आहे, तर त्याचे डिटेल ॲड्रेस मी देईन तुम्हाला. तुम्हाला नेल्स तुमचे करायचे असेल तर नक्की जाऊ शकता. खूप छान ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे आणि मी जवळजवळ 3 तास आम्ही तिथं होतो. खूप छान गप्पा मारल्या आणि मेन ना कधी असा एक वेगळा दिवस जगलेला खूप बरा असतो. मी कांजूर मार्ग सोडून जातच नव्हते कुठे जास्त. एकतर गेले उरलेसोला तर घाटकोपरला. पहिल्यांदा मी कळव्याला गेले. कळवा एरियासुद्धा खूप छान आहे. मस्त वाटलं तिथे जाऊन. आणि एकतर म्हणजे हिच्या स्टुडिओमध्ये इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. भारी वाटत होतं. म्हणजे एक फ्रेश कलर आणि मला जसे कलर आवडतात तसं होतं. पिंक न्यूट्रल कलर सगळे होते. न्यूड कलर जे म्हणतो ना आपण, तर ते सगळे होते. तिनं फार छान डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर घरी आले. पुढची क्लिप ही जी आहे ही रविवारची आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज संडे स्पेशल मी मिसळ केलेली आहे. झणझणीत लाल भडक एकदम कडक मिसळ. मूग मटकीची मिसळ आहे कोल्हापुरी स्टाईलनं. आणि त्याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये केलेला आहे. कारण मागच्या वेळेस सुद्धा मी व्हिडिओ तो ऑलरेडी बनवलेला आहे मिसळचा, त्याच्यामुळे तो काही म्हणजे मलाच कधी कधी सापडत नाही. सर्च केल्यानंतर येतं, पण तरीसुद्धा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये अगदी 1 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने नक्की मिसळ करून बघा. खूप छान आणि अगदी भारी होते. आता मी हे म्हणजे झाल्यानंतर खाऊन पिऊन मुलुंडला जाणार आहे. राजेश्रीने निशाताईंच्याकडे लाडूंची ऑर्डर दिली होती, तर ते लाडू घ्यायला जाणार आहे मी. हा ड्रेस एक पेज आहे इंस्टाग्राम आचो म्हणून, तर तिथून हा आहे ड्रेस. आज म्हटलं नारंगी कलर आहे, तर नारंगी कलरला हा ड्रेस घालूया. पहिलं ताट घर मालक प्रमाणे काय घर प्रमुखाला कुटुंब प्रमुखाला. ताई मठामध्ये अध्यायाला बसले, त्याच्यामुळे पहिल्यांदा इथेच आले. आता इथं नमस्कार करून त्यांच्या घरी जाऊन लाडू घेऊन मग निघेन घरी. आता वाजलेत किती 1 आणि निशाताई आणि मी आता चालले त्यांच्या घरी, कारण लाडू आहेत तिथे, ते घेणार आणि पटकन निघणार. मी नुसतं निघायचीच लगेच घाई असते. घाईनं दर्शन घेतलं स्वामींचं, बरं वाटलं. तेवढा तर वेळ दिलीस, हे महत्वाचं. नाही, आज बघा ना, आज काहीच ध्यानीमनी नव्हतं की मी मठात येणार आहे किंवा काहीच नव्हतं. तुम्ही म्हटलं तरी पण माझं काकू सुरू होतं की मी घरी जाते किंवा हे, तरी पण आणि एक म्हटलं की नाही आता आलोयच ना तर जाऊनच येऊया. मग आरती मिळाली, पूजा झाली, प्रसाद मिळाला मेन म्हणजे. त्याच्यामुळे मग आता ताईंच्या घरी चाललं. निशा आणि दुसऱ्या मोठ्या ताई आहेत, त्यांच्या मोठी बहीण नेहा आणि मोठी बहीण ताईंच्या ज्या आहेत त्या इकडं आहेत मठामध्ये. आम्ही आता चाललोय घरी. तिथून मी घेते आणि निघते. लावा तुम्ही आंबाबाई हे घेतो.
पण भारी वाटते ते मोठं लावल्यानंतर नाही ते आपल्या चेहऱ्याचं हेच वेगळं दिसतं. वेगळंच. खूप वेळा बघितलंय आपण पूजा वगैरे घरात घालते बघ तेव्हा बघा यांचा चेहराच बदलला लावल्यानंतर. अशी ऑरेंज कलर आहे ना ऑरेंज कुष्मांडा रे. माझा नको ताई अहो आकडे गेले पडायचं आज माझ्या लक्ष्मी म्हणून आलीस ना पण बसणार आहेस अशी वाटायला लागली ए, चिंदरी बिंदरी ही कोण ही नाही नवेली दुल्हन सेम वाटायला लागले बघ ना हे बघ बघ. अरे अरे हे पडलं हा, एकदम बघ बनते सासू. पहिला आता नवरात्र झाल्यानंतर दिवाळी येते. ताईंच्याकडून जसं मी दरवर्षी सांगते तुम्हाला फराळ जो आहे तो बाहेर देशात सुद्धा जातो. सगळे फराळाचे जिन्नस तुम्हाला मिळतील. ताईंचं चॅनल वाव मॉम करून आहे तर तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ताईंचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी देते तुम्हाला कमेंटमध्ये तर तिथून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. म्हणजे तुम्हाला कोणता फराळ आहे तर राजश्रीसाठी जे आहे तुम्ही लाडू सांगितले होते मी तुम्हाला म्हटलं होतं तर ते लाडू आणायला आले होते. प्लस विनूला आवडते मखमलपुरी म्हणून त्यांनी मखमलपुरी करून दिले सकाळी लवकर उठून. आणि हे लाडू आता दिवाळी झाल्यानंतर ह्याचीच खूप ऑर्डर असते. हे ते मागच्या वेळेस सुद्धा जाताना घेऊन गेले होते तर तिला ते आवडलेले मग तिनं मला बोलली होती. आणि मसाला मालवणी मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला ते सुद्धा तुम्ही यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता. आता आमच्या कोल्हापूर भागाकडचे आहेत त्याच्यामुळे तो पण मसाला मस्त करतातच. त्यासोबतच मला मालवणी मसाल्याचं आणि मध्ये एक पाकिट दिलं होतं. आता परवा सुरमई केली होती ना अच्छा तेव्हा वापरलेलं छान झालं मस्त झालेलं. किती खाल्ली नाही मी खाल्ली सुरमई हा मी खात नाही. मी एखादा दुसरा तुकडा खाल्ल्यासारखं करते पण छान झालेलं टेस्टला. तर ह्या सगळ्यांची डिटेल्स मी देईन. आणि बाकी चॅनलवरती तुम्ही रेसिपी बघणार असाल खूप छान रेसिपी असतात. मी फक्त खाण्यासाठी कधी कधी कारण टेस्ट खूप छान असते ताईंच्या हातची तर ते त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू. आणि फराळाच्या ऑर्डर फक्त आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या आधीच घेतो. कोजागिरी पौर्णिमेनंतर आम्ही ऑर्डर घेत नाही हे मेन्शन करा. कारण गेल्या वर्षी आम्ही ज्या फराळच्या ऑर्डर कॅन्सल केल्या होत्या त्या ऑलरेडी आम्हाला आलेल्या आहेत. आता नेहमीच्या गिरायकांचं काय माहित नाही कारण अवघड होतं एकदम. तुम्ही आणि इन टाइमला limited. सांगितलं की लिमिटेड असतं आपलं म्हणजे जास्त तेवढं असं सामान नाही. आणावं लागतं सगळ्या गोष्टीनुसार. मग त्या वाया पण जायला नको किंवा ते राहायला पण नको. त्याच्यासाठी मग तुम्ही जर अगोदर ऑर्डर दिलं तर त्यांना तसं पूर्ण मॅनेज करायला बरं पडतं. सो कोजागिरीच्या अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल फराळच्या मग कोणताही फराळ असू दे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता. मी आणि त्यांचा आम्हाला contact कुणाला number- हेल्प करायची असेल तर जरूर या 10 दिवसासाठी मी प्लीज. पण बघतो एक दिवस. एक दिवस? प्रत्येक वेळेला सांगते की नाही ह्यावेळी मी येणार चकल्यांच्या नक्की. वेळी येतो. ह्यावेळी मी वेळात वेळ काढून मस्त चकल्या करूया आपण. चला आता मी निघते. सचिन जाऊन पोहोचले असतील. थँक्यू वेळात वेळ काढून आलीस. आणि खरंच हिला वेळ नाही तरी पण मी 2 तास झालं बसून ठेवलेली आहे. बरं झालं आलं ते स्वामींच्या मठात जायला मिळालं. मी इथं ठरलेलं पण नव्हतं जायचं. आणि देवीचा पाठ पण पाठ मिळाला पण मिळाला त्याच्यानंतर आरती पण झाली प्रसाद पण मिळाला घरी पण आले इथं पण खाल्लं. आणि आम्हाला समाधान वाटलं खरोखर. आता बराच वेळ दिला त्याबद्दल पण अर्ध असं काम नाही, स्वतः बसून करत होती बरं का. आम्हाला गपचूप ठेवलेलं आणि असं काय व्हायचं नाही मी बोलत होते. चलो भेटूया पण. घरी आले थोडीशी कामं जी होती ती आवरली मग छान तयार झाले गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी. तयार होण्यासाठी 7:30चा टायमिंग दिला आणि मी परफेक्ट तयार झाले व्यवस्थित वेळेवरती. पण बाकीच्या सगळ्या एक दोघी सोडली तर सगळ्या मी इकडे गेले मी तिकडे गेले. मग ह्या सगळ्यांची वाट बघत बसलोय आता मी बिग बॉस बघत. आता जान्हवी बाहेर गेल्या अजून 5 जण आहेत बघूया कोण जिंकते. मला तर असं वाटतं की 5 नंबरला त्यांच्या सगळ्यांचं हे बघून झालं. 4 नंबरला अंकिता 3 नंबरला निकी 2 नंबरला अभिजित आणि 1 नंबरला सूरज. बहुतेक असं वाटतंय सगळं आता बघता.
दिल है सुना उसमें हर एक गुना मेरे लिए धड़कता है मैदान मला तोडू नको मला सोडू नको मेरे दिल में ही तू सिर्फ हैरान मेरी आंखों में आ वाजले 10 वाजता बंद होतो गरबा दांडिया इथं. आली घरी पूर्ण भिजले होते, परत आंघोळ करायची होती. मस्त छान मज्जा आली आणि इतकं रिफ्रेश वाटलं ना, वर्षातून एकदा हे भारी वाटतं. आणि आता वेळ पण झालेला आहे. आजचा व्हिडिओ संपतो. आवडला असेल तर प्लीज लाईक करा.